तुम्ही रस्सा पोहे कधी खाल्ले आहे का? खाल्ले नसेल तर नक्की एकदा ट्राय करा. खूप छान कॉम्बिनेशन लागतं. सकाळीच मी इकडे पोह्यांचा बेत केला होता आणि सोबतच मटकीचा असा रस्सा मस्त छान बनवून घेतला होता. नंतर याच्यावरती थोडासा कांदा, कोथिंबीर आणि निंबू असलं ना खूप छान आणि टेस्टी लागतं. आरूचं इकडे रडणं होतं कारण तिला माझ्याकडे यायचं होतं आणि माझी फर्स्ट प्रायोरिटी हे मुलंच राहतात आणि आधी त्यांना घेते आणि नंतर वाटलं तरी मी माझी बाकीची कामं करून घेत राहते. 2-3 दिवसाची ही धुतलेली कपडे मी फक्त काढू सोफ्यावर जमा केलेली होती. चला म्हटलं आता याचं एक गठोडं बांधून घेते आणि खाली घेऊन जाते, म्हणजे घड्या वगैरे घालून व्यवस्थित कप्प्यामध्ये लावून ठेवून देते, म्हणजे मुलांना ज्यांचे त्यांचे कपडे व्यवस्थित भेटून जातील. नंतर इकडे सोफ्याचे कवर वगैरे मी धुवून घेतले होते, उशाच्या खोडी वगैरे धुवून घेतल्या होत्या, लोडचे काही कवर होते ते धुतले आणि ते मला फक्त आता घालून घ्यायचे होते. नंतर ते पण इकडे घालून दिले. चटई वगैरे उचलायची होती ती पण उचलून घेतली आणि दुपार होईपर्यंत भरपूर कामं राहतात ते पण करून घेतले. चला तर मग आता व्हिडिओचा एंड इथेच करते. व्हिडिओ आवडलाच असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.